नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मी अनिता उमाटे बोलते. माझ्या चॅनलचं नाव पण अनिता उमाटे आहे. तुम्ही सर्च केला तर तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील आणि माझे व्हिडिओ बघा तुम्ही नक्की. तुम्हाला आवडले तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कारण कसं आहे सांगू का तुम्हाला मी आम्ही स्त्रिया 50ची 60च्या 70च्या पुढच्या, मी पण 50च्या पुढची. आम्ही कसं सगळ्या दुःखातून वर आलेला असतो, म्हणजे स्ट्रगल करून जीवनातून आम्ही संकटातून बाहेर आलेलो असतो. भरपूर अनुभव असतात आमच्याजवळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, आहे की नाही. तर तुम्ही माझे व्हिडिओ ना पूर्ण जर बघितला ना, तुम्हाला लक्षात येईल की मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही काय करताय, व्हिडिओ अर्धे बघता मला असं वाटते. कारण पूर्ण व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला नक्की लक्षात येईल की खरंच काकूंना काहीतरी सांगायचं आहे आम्हाला. आणि तुम्हाला मी खूप चांगल्या पद्धतीने आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगते. कारण कसं आहे, आम्ही भरपूर काही उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, आहे की नाही. तुमच्यापेक्षा जास्त पाहिलेले आहेत. म्हणून मला एक कळकळीची विनंती वाटते आणि तुम्हाला वाटते सांगावं काहीतरी, म्हणून मी यूट्यूब चॅनलवर येते आणि सांगते. आणि यूट्यूब चॅनल एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे की मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा, आहे ना. कारण आपण राजकारणमध्ये जाऊन आपल्याला काय फेमस होता येत नाही, किंवा आपण कुठल्या सिरियलमध्ये नाही, किंवा आपण कुठल्या पिक्चरमध्ये नाही, काही नाही. आपण एक साधारण महिला, साधारण स्त्री आहे मी. त्याच्यामुळं मला यूट्यूब खूप छान असं प्लॅटफॉर्म मिळालं की मला तुमच्यापर्यंत पोचता येतं. माझा व्हिडिओ थोडेसे लॉंग असतात, पण तुम्ही बघू शकता. लॉंग व्हिडिओ जरी असतात तर मी खूप छान पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तुमच्या आयुष्यामध्ये येणारे संकट तर तुम्ही कशा पद्धतीने त्याला हँडल करू शकता, है की नाही. तर मला आज कोणता विषय घ्यायचा ते सांगते. मी आता खूप म्हणजे व्हिडिओ पाहिले आणि सगळ्यांचे थोडे सगळे व्हिडिओ पाहिले, त्यातली माहिती घेऊन तुमच्यापर्यंत सांगते बरं का. तुम्हाला सांगते, प्रेमामुळं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होतं. प्रेम हे आंधळं असतो. प्रेमाचं अर्थ बघा ना, अडीचच अक्षर आहे. प्रेम नाव सुद्धा अर्ध आहे. पूर्ण प्रेम कधीच कुणाला मिळालं नाही. राधा कृष्णाला पण पूर्ण प्रेम मिळालं नाही, मीराला पण मिळालं नाही. राधा आणि कृष्ण पती पत्नी नसून एक प्रेमिका आणि प्रेम असं होतं त्यांचं नातं. प्रेयसी होती कृष्णाची, ती पत्नी नव्हती. सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे हे प्रेम हे अधूरच आहे. मीरा किती प्रेम करत होती कृष्णावर, आहे की नाही. मग असं प्रेम करणं गुन्हा नाही म्हणत मी. प्रेम करा तुम्ही, पण एक मर्यादा ओलांडून तुम्ही जाताय आणि त्याच्यामुळं आपलं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होतंय. पुण्यामध्ये परवाच एक आता घटना घडली. बिचारी किती आहे, 55 का 58 वर्षी का 48 वर्षी, मला माहीत नाही नक्की तिचं वय किती, जवळजवळ 50 तरी असं. मुलाचा मित्र, मुलाच्या मित्राच्या प्रेमात कोणी पडतं का. कलियुग आहे म्हणतात. कलियुग असं शिकवतं की मुलाचं मित्राच्या प्रेमात पडायला. आपला नवरा असताना, सुख सोयी असताना, सगळ्या आपल्याला मुलं आहेत, आपण किती छान आपलं कुटुंब आहे, आपला संसार सुरळीत चाललोय आहे का बरं. हा संसार एकदम आनंदाचा चालला, ह्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं तिनं विचार केला नाही. त्या मुलाच्या तिच्या प्रेमात अडचण आली म्हणून तिने आपल्या साथीदाराला, जीवनसाथालाच मार्गातून काढून टाकलं. म्हणजे किती वाईट कृत्य आपण करतोय, विचार करा. म्हणजे प्रेम करा, आपण प्रेम कसं करा, कोणावर करा, किती करा, समोरची व्यक्ती कशी आहे. नाही, प्रेम होतं म्हणे ते काय सांगून होतं का म्हणे. तुमचं वय बघा, तुम्ही प्रेम करता कोणावर बघा, ती व्यक्ती कोण आहे. होतं म्हणजे काय, होतं म्हणे प्रेम असं म्हणतात. भाजीपाला हे का भावलाबोलीचं खेळणं आहे हे प्रेम. म्हणजे कोणाच्या तरी जीवाशी खेळणं, ह्याला प्रेम म्हणतात. अरे तुम्ही कोणाच्या तरी जीवाशी खेळता, एकतर्फी प्रेम होतं. त्या प्रेमात एकतरी मरतो, एकतरी पळून जातो.
मुलांना सोडून निघून जातात आजकालच्या बायका. काय लावलं हे तमाशा, काय लावलं हे दुनिया. तुम्ही लोकांचं बघून सुद्धा काही प्रेम करणारे सावध होत नाहीत. खरं ना, आपल्या कुटुंबावर प्रेम करा, आपल्या नवऱ्यावर प्रेम करा, मुलांवर प्रेम करा, आपल्या सुनांवर प्रेम करा. मुली आहे, जावाई आहे, अरे मोठा परिवार आहे की आपला. परिवार सुद्धा विभक्त होत चालेत. ज्या घरामध्ये 2 मुलं आहेत ते 2 मुलं सुद्धा वेगळे वेगळे राहतात. आई वडील वेगळं राहतात. एक घराचं 3 घर व्हायला लागलेत. आई मुलाचं, वडिलाचं मुलाचं, सगळ्याचं प्रेम असतं हे. ते सुद्धा आता आपल्याकडं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये, आपली भारतीय संस्कृती म्हणजे खूप गर्वाने आपण राहत होतो, ती पण नाहीशी झाली. काय म्हणे कलियुग आलंय. कलियुग काय आपल्या हातात असतं ना. आपण विचार करा ना, कुणावर प्रेम करतोय. आपण प्रेम करतोय आणि आपलं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करून टाकतोय आपलं. जगण्याचं पुढचं जे तुमचं स्वप्न म्हणा किंवा जीवन किंवा आपलं जिंदगी आयुष्य कितीतरी सुंदर आहे पद्धतीने तुम्ही जगू शकता. नाही, त्याला चोळामोळा गोळा करून फेकून देतात त्या प्रेमाला. एवढा नवरा आपला चांगला आहे हो. एखादा नवरा दारूड असतो, एखादा नवरा मारतो, एखादा नवरा असं करतो. ठीक आहे ना, तुमचं नाही पटत ना, पटत नाही ना तुमचं, तुम्ही घटस्फोट द्या किंवा त्यांना पटवून सांगा. आज न उद्या तो सुधरेल असं पद्धतीने चला. नाहीच सुधारला तर तुम्ही विभक्त होऊ शकता. तसं नाही, त्याला मारामारी करायचं, त्याला भांडणं करायचं असं न करता तुम्ही गोडी गुलाबाने सुद्धा तुम्ही तोडू शकता. बरेच स्त्रिया आणि बरेच पुरुष हे आपलं लग्न झालेलं असताना सुद्धा लफडं म्हणण्यापेक्षा विवाह बाह्य संबंध ठेवतात. हे सुद्धा चुकीचं आहे म्हणते मी. रिलेशनशिपमध्ये राहणं वेगळं, हे असलं लफडं करणं वेगळं, नवरा बायकोचं राहणं वेगळं, हे सगळं वेगळं वेगळं असतं हो. सगळं तुम्ही एकच धरताय आता, है ना. जेव्हा आपली एखादा जीवनसाठी सोडून जातो किंवा आपलं घटस्फोट होतो, तेव्हा तुम्ही रिलेशनशिप राहू शकता. तेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खरं मनाने प्रेम करू शकता आणि त्याच्याशी लग्न करू शकता. दोघांचं पूर्ण रजिस्टर सगळं, तुमचं काहीतरी प्रूफ, कागदपत्र तुमचं की आमच्या ह्याच्यावर जमत नाही, घटस्फोट झालाय, अशा पद्धतीने तुम्ही प्रेम करू शकता, लग्न करू शकता. कुणावरही प्रेम करायचं. कोणतरी नवऱ्याच्या मित्राबरोबर प्रेम करते, कोणतरी मुलाच्या मित्राबरोबरच प्रेम करते, कोणतरी शेजाऱ्यावरच प्रेम करते, कोणतरी घरातल्या दिरावरच प्रेम करते, कोणतरी नंदाच्या नवऱ्यावरच प्रेम करते. तो तर भाऊ असतो आपला. नातेचं अर्थ काही राहिलंच नाही आजकाल. नातं हे आपल्याला माहित आहे का, आपलं नातं हे देवाने सगळं घडवलेलंच आहे ना. नातेवाईक कमीत कमी तुम्ही चांगल्या नात्याला तर काळीमा फासू नका. भांडणं झाले तर एकमेकांना काहीही टोमणे देतात, तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, त्यात काही तथ्य नसतं. मुलगी जेव्हा लग्न करून येती, अगोदरच्या काळात काही मोबाईल नव्हते, काही सुविधा नव्हत्या. आता तर काय ते मोबाईल आलेत, 24 तास त्या मोबाईलवर बसतात पोरी. तिकडून फोन येतात, मैत्रिणीचा फोन येते, आईचा फोन येते, बापाचा फोन येते, काकूचा फोन येते, मावशीचा फोन येते. अशाने परवाच एक सांगते तुम्हाला किस्सा. त्या पोरीला ना सोडून दिलं त्याने अक्षरशः. त्या सासूने एकदा सांगितलं तिच्या आईला, काकूला, की तुम्ही सारखं फोन करू नका, संध्याकाळी निवांत करत जावा, कारण आमची सुनबाई स्वयंपाक करत असते, घरात कामं करत असते, आम्ही बसलेलो असतो निवांत, तुम्ही आम्हाला बोलायला संधी द्या. तिला सासू सासरे दी नणंद यांचं नातं कळू द्या. सारखं तुम्ही तुमचं रडगाणं लावल्यावर तुम्ही जेवलात का, तुम्ही कुठं गेला, तुम्ही काय कराली, तू ही कराली, सासू काय करायचं, सासरा काय करायचं, दीर काय करायला, तुम्ही जर सारख्या ह्याच गोष्टी तिला बोलत राहिला तर तिने संसार कधी करावा. थोडं तरी ताळतंत्र ठेवा हो, थोडं तरी ताळतंत्र ठेवा.
त्यांच्या घरामध्ये सुद्धा प्रेम असू द्या, नवऱ्यावर तिला प्रेम करायला वेळ द्या, सासू सासऱ्यावर प्रेम करायला वेळ द्या, त्यांच्या फॅमिलीवर त्यांना प्रेम करायला वेळ द्या, त्यांची फॅमिली त्यांना समजून घेऊ द्या. फॅमिलीमध्ये कसं असतं सासरी, तिला सांभाळू द्या, सगळं तिच्यावर जिम्मेदारी पडू द्या. हां, असं काय म्हणत नाही की सासू तरी घे बाई तुझ्याकडे सगळी जिम्मेदारी, पण एक वातावरण प्रफुल्लित आनंदी ठेवायला तिला शिकू द्या. 6 महिने 7 महिने पण झालं नाही लग्नाला. एक परवाच किस्सा घडलेला आहे. ते म्हणले की आम्हाला तुमच्या मुलीला नांदवायचं नाही, कारण तुम्ही उठसूट तुमच्या मुलीला फोन करताय, तुमच्या मुलीची का सवय जाईना झाली आणि आमची तयार केलेत कागद घटस्फोटाचे, तुम्ही घेऊन जाऊ तुमच्या मुलीला. नाही हो, आम्ही तसं नाही म्हणले, तुम्ही घेऊन जाऊ म्हणे, आम्हाला नकोच म्हणले आम्हाला. एवढं ताळतंत्र सोडून दिलं आजकालच्या पोरींनी. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ करताना तेवढंच आहे, अर्धा तास 1 तास व्हिडिओ करा, ठेवून टाका फोन. 24 तास व्हिडिओ, 24 तास व्हिडिओ. स्वयंपाक करताना व्हिडिओ चालू आहे, कधी कधी तर ते चपात्या करताना तव्यावर व्हिडिओ पडते, कोणी कोणी कपडे धुतात बादलीमध्ये पडते व्हिडिओ, टॉयलेटमध्ये घेऊन जातात व्हिडिओ, टॉयलेटमध्ये पण पडते व्हिडिओ. ते मोबाईल व्हिडिओच म्हणते मी. चपाती करतो ना तव्यावर, त्याच्यावर पण मोबाईल पडते. टॉयलेटमध्ये मोबाईल पडला एकाचा आमच्या इथं. धुणं धुतात कोणी कोणी बादलीमध्ये, ते बादलीमध्ये पडतात मोबाईल. एक ते मोबाईल एक कारण झाले. आणि काय ते आयफोन म्हण, ॲपल फोन, कशाला पाहिजे तुम्हाला आयफोन ॲपल फोन? आपण संसार करतो ना, ते एक भांडणं झाले तर मला काय आयफोनच पाहिजे म्हण. अरे दिसतो माणूस, बोलतोय माणूस, ऐकायला येतंय, तुम्ही व्हिडिओ काढू शकता, बस झालं ना, बस झालं ना. मग त्याच्यासाठी मग तुम्ही ते व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी असले नाटकं करायचे, तमाशे करायचे, आणि त्यांची लोक व्हिडिओ धड 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 बघतात, लाखो त्यांचे व्ह्यूज. आपण एवढी चांगली माहिती सांगतो, हे सांगतो, नाही आवडत लोकांना. म्हणजे आजकालच्या लोकांची प्रवृत्ती सुद्धा बदलली. चला ते जाऊ दे, थोडा विषय सोडून द्या, आपण प्रेमाबद्दल बोलतोय. तर तुम्ही प्रेम करताना समोरचा व्यक्ती कसा आहे असं म्हणू ना की आमचं झालंय प्रेम, प्रेम हे न सांगता होते. पण आता बदललाय काळ, तुम्ही म्हणता ना कलियुग आलंय, काळ बदललाय, तर प्रेमाला सुद्धा बदलायला सांगा. प्रेमाला उपमा नाही, हे सोडून द्या. आणि प्रेम करताना समोरचा व्यक्ती कसा आहे, तो कसा आहे, आपण कोणावर प्रेम करतो हे पण बघा तुम्ही. उटकी सुटकी कोणावर प्रेम करत बसू नका. त्या बिचाऱ्याचं पण आयुष्य उद्ध्वस्त, तुमचं पण आयुष्य उद्ध्वस्त, पूर्ण कुटुंबाला तुम्ही उद्ध्वस्त करून सोडताय. कमाल आहे बाबा तुमची. आणि काय त्यांनी ते सगळ्यांनी कमेंट लिहिली, मी 60 वर्षाची टाकली आहे का मला एक महिला. हो तुम्हाला आहे ना, तुमच्याकडं नंबर आहे का? नाही, मग तुम्ही कमेंट टाका आहे. मग त्यांच्याकडे एक आहे महिला, तुमच्याकडे एक आहे, तुम्ही करू शकता असं लग्न. तू पण एकटी, त्यांनी पण एकटा, एकमेकाला साथीदार मिळते, जीवनसाथी मिळते. अरे काय होत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला साथीदार पाहिजे तर मिळतो, कारण तुमची साथीदार तुम्हाला कधीच सोडून गेलेली असती. घरातली परवानगी, एक कितीतरी मुलं आणि सुनांनी आपल्या सासूचे सासऱ्याचे लग्न लावून दिले 60 वर्षानंतर. असं खूप ठिकाणी घडलेलं आहे. आणि माझं तर नवीन नवीन लाईव्ह चालू होती, तर एक जोडपांनी म्हातारेपणी लग्न केलं. हा 75ची ती 60-65 काय तर होती. दोघांनी सासूचं लग्न बिग्न त्यांनी